हॅलो फॅमिली, आज आहे बुधवार आणि आजचा प्लॅन फिश फ्राय. तर हा आहे चिलापी आणि तिरंगा पण आणला आहे अजून कटिंग करून. हा असा अखंडच आणला आहे. इकडे तिरंगा जो असतो म्हणजे पापलेट टाईप असतो त्याला मॅरिनेशन करून ठेवलेले आहे. लिंबू, हळद, मीठ, मसाला, कॉर्नफ्लावर, फिश फ्राय मसाला असं सगळं. आणि माशांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. कसा आवाज येतोय ना, मस्त एक नंबर. आणि इकडे बघा, हे मला मदतीला सोबत असतातच किचन ओट्याजवळ. आणि आता गरमागरम मासे फ्राय खायचेत. बघू शकता कसला भारी झाला आहे ना, एकदम हॉटेल स्टाईल, एक नंबर झाला. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं, ओले बोंबील पण आणले. हे बघा कुठं गेलं, हा तिरंगा आहे, पापलेटसारखा असतो. कोथिंबीर टाकून घेतली आहे. आणि कुठे गेले ओले बोंबील? ओले बोंबील सगळे एकत्रच मॅरिनेशन केलं आहे मी. ओले बोंबीलला पण हे बघा, ओले बोंबील पण आणले, हे बघू शकता. एकत्रच मसाला लावून ठेवला आहे सगळा. आणि मस्त कोथिंबीर वगैरे टाकून चालू आहे आपलं फ्राय. इकडे चालू आहे टी व्ही, अण्णा एक बघतोय आम्ही सिरियल. रात्रीच खेळ चाले मासे फ्राय करता करता. इकडे चालू आहे. तुम्हाला घेता का हा गरम गरम? कडक होत आहे का? कडक तर झालेले आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असे कुरकुरीत झालेले एकदम. मग कोणता टाकू? नितीन शेठ बघा सल्ला द्यायला असतात आपल्याला इथे. या फिश फ्राय खायला गरमा गरम. मस्त असा मसाला वगैरे, लिंबू, हळद, मीठ, धना पावडर, कांदा लसूण मसाला असं छान लावून ठेवायचं 1 तास. आणि मग शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा, जसं आवडेल तसं. मासा काय मला जास्त आवडत नाही बरं का. मासा नितीन आणि दीदीला जास्त आवडतो, मला नाही आवडत काही जास्त. मी बाकी मग चिकन मटन आपलं आवडतं. पण येस, भारी झालाय ना. या तुम्ही पण मासे खायला.